नमस्कार. आपण आज चंद्रकांत पांडुरंग वगैरे राहणार जवळा गिरडी रोड, खाताळ वस्ती, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांच्याकडे आलो आहे. यांच्याकडे सध्या वर्षाची पैदास असलेली तिकोंडी खाणीचा एक जातिवंत बैल नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे आणि घरपोच चालू आहे. तिकोंडी लाईन आहे का नाही हौशाचा. किती झाले हो गया? 1000 भर दर 1500 म्हणजे 2000 लांब असलं तर आपल्याला 1500 घ्यायचं भाडं काय असेल भाडं काय घरपोच जात आहे. किती बी लांब. हा तिकोंडी खाणीचा बैल आहे. याच्याबरोबरच त्यांच्या दावणीला अजून 2 शिद्धापूर खाण्याची म्हणजेच खाज्याची पैदास असलेले 2 ओळ चालू आहेत. थोडं सुरुवातीला दिसलेला तो पुढचा एक खाज्याची पैदास असलेला कोसा बैल चालू आहे आणि बाजूला एक काळा मोरा, तो पण खाज्याचीच पैदास असलेला बैल आहे. सिद्धापूर खाणीचे 2 आणि हत्तीकोंडी खाणीचा 1 असे 3 बैल यांच्या दावणीला सध्या चालू आहेत. आणि ज्या कोणाच्या गाईला थोडीफार जास्त कांबळ असेल त्या गाईसाठी हा बैल एकदम उत्तम आहे. बैलाला अजिबात कांबळ नाही, घरपोच सुविधा आहे. त्यांचा मोबाईल नंबर आपण देतोय. जातिवंत असे बैल आहेत. असाच असू दे, ते मागचं पाय पुन्हा हे करते. सुंदर आणि चांगला बैल आहे. आपल्या गाईंना भरा, नैसर्गिक रेतन करा. अशी चांगली बैल भरली तरच चांगली वासरं पडतील, 4 पैसे होतील शेतकऱ्यांचं. सिमेंटच्या आधारावर राहून काही उपयोग नाही. कोणताही बैल भरा पण नैसर्गिक रेतन करा. नैसर्गिक रेतन केलं तरच वासरांचे पैसे होतात. धन्यवाद.